का शेतकरी मित्रांनो, धान उत्पादक शेतकऱ्यांना एक खूप महत्त्वाचे अपडेट आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला राज्य शासनाकडून जे धान बोनस दिलं जातं, ते धान बोनस कशाच्या आधारे दिलं जातं? तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी आपल्या धानाची नोंदणी केलेली आहे, नोंदणीकृत जे शेतकरी असतात, अशा शेतकऱ्यांना धानाचं बोनस राज्य सरकारकडून दिलं जातं आणि त्याच नोंदणीसाठी राज्य सरकारकडून 1 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत रब्बी धान नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. नोंदणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे जे धान उत्पादक शेतकरी आहेत, त्या धान उत्पादक शेतकऱ्यांनी आपली काळजीपूर्वक धानाची नोंद आपल्या मार्केटिंग फेडरेशनला असो, ज्या काही ठिकाणी तुम्ही आपला माल देणार आहात, त्या ठिकाणी जाऊन आपल्या धानाची नोंदणी करा, पिकाची नोंदणी करा. तरच तुमचा 1 मेपासून धान खरेदी केला जाणार आहे, असे अपडेट राज्य सरकारकडून मिळालेले आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे जे धान उत्पादक शेतकरी आहेत, कारण धान उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वेळेस धान बोनस मिळताना खूप काही अडचणी आलेल्या आहेत. कुण्या शेतकऱ्याची नावं ब्लॅकलिस्टमध्ये गेलेली होती. खूप शेतकऱ्यांची नावं ब्लॅकलिस्टला गेल्यामुळं त्यांना धान बोनसपासून वंचित राहण्यात आलं होतं. खूप शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर ई-पीक पाणीद्वारे धानाची नोंद नसल्यामुळं खूप शेतकऱ्यांचं धान बोनस अडकलेलं होतं. अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे शेतकरी मित्रांनो. कारण 1 एप्रिलपासून रब्बीचं सीझन जे आहे, त्या रब्बी सीझनसाठी 1 एप्रिलपासून रब्बी धान नोंदणीसाठी सुरुवात करण्यात आलेली आहे. 1 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत या धान नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि त्यामुळे 1 मे नंतर तुमची धान खरेदी केली जाणार आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आपल्या धानाची विक्री करायची असेल किंवा विक्री करायची नसेल, तरीही त्या शेतकऱ्यांनी आपल्या धानाची नोंदणी 1 एप्रिल ते 30 एप्रिलच्या दरम्यान करा शेतकरी मित्रांनो. कारण तुम्हाला नोंदणी केली तरच धानाचं बोनस मिळणार. यावर्षी सर्व शेतकऱ्यांना धानाच्या बोनसची अपेक्षा आहे, परंतु यावेळेस धानाच्या बोनसला उशीर का झाला? कारण प्रत्येक वर्षी धानाचं बोनस मिळतं, परंतु यावर्षी राज्य सरकारकडून धानाचं बोनस जाहीर करायला उशीर होतोय, हेही स्पष्टीकरण महत्त्वाचं आहे. कारण यावेळेस अधिवेशनही संपलं तरी धानाचं बोनस जाहीर करण्यात आलेलं आहे. तर महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये धानाचं बोनस न जाहीर करण्याचं कारण जर म्हणलं शेतकरी मित्रांनो, तर यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळं खरीप हंगाम 2025मध्ये सर्व शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून हेक्टरी 17,000 ते 18,000 रुपयाची मदत केल्यामुळं राज्य सरकारने यावेळेस धानाच्या बोनससाठी उशीर केलेला आहे. परंतु माननीय मुख्यमंत्री साहेबांनीही स्पष्ट केले की धानाचं बोनस आम्ही निश्चित सर्व शेतकऱ्यांना देणार आहोत. फक्त थोडा वेळ मागितला आहे, त्यामुळे कधीही अचानक राज्य सरकारकडून धानाचा बोनस जाहीर केला जातो. परंतु यामध्ये महत्त्वाचे मुद्दे म्हणजे खूप शेतकरी यामधून वगळले जाऊ शकतात, असे अपडेट आहे. कारण शेतकरी मित्रांनो, खूप शेतकऱ्यांनी व्यवस्थितपणे नोंदणी न करणे, ई-पीक पाणीद्वारे आपल्या सातबाऱ्यावर धानाची नोंद न करणे, अशा काही गोष्टी असल्यामुळं राज्य सरकारकडून नियम अटी निकष लावले जाऊ शकतात. त्यामुळे यावेळेस धानाची नोंदणी करायला जात असताना शेतकरी मित्रांनो, आपलं आधार कार्ड असो, त्याचबरोबर बँक पासबुक असो, मोबाईल नंबर असो, फ्रेश सातबारा असो आणि सातबाऱ्यावर आपल्या धानाची नोंद केलेली केलेली असावी लागेल. अशा सर्व डॉक्युमेंट घेऊन मगच आपल्या पिकाची धानाची फेडरेशनमध्ये जाऊन व मार्केटिंग फेडरेशनमध्ये जाऊन आपली नोंदणी करा. त्याच्यामुळे फायदा एक होईल, जर तुमचं धान विकायचं असेल तर ते धान विकूही शकता. जर विकायचं नसेल तर नोंदणी करून तुम्हाला बोनसही मिळू शकतं. त्यामुळं जे शेतकरी धानाची नोंदणी करतील, धान विकतील किंवा जी नुसती नोंदणी करतील, अशा सर्वांसाठी राज्य सरकारकडून धानाचं बोनस दिलं जातं. त्यामुळे आता नोंदणी 1 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत सुरू झालेलं आहे. ज्यांना आपलं धान विकायचं असेल त्यांना 1 मेपासून तारखा दिल्या जातील, तेव्हा ते धान देऊन ते आपली विक्री करू शकतात. त्यामुळं 1 एप्रिल ते 30 एप्रिलच्या दरम्यानमध्ये आपलं आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, फ्रेश सातबारा, त्यावर धानाची नोंद असलेला सातबारा, अशा सर्व गोष्टी घेऊन आपल्या धानाची नोंदणी करा. रब्बी सीझनमध्ये या नोंदी सुरू झालेल्या आहेत. 1 एप्रिल ते 30 एप्रिलच्या दरम्यान. तर सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अपडेट द्यायची होती, कारण धानाच्या बोनससाठी नोंदणी खूप महत्त्वाची आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी 1 तारखेपासून आपली नोंदणीला सुरुवात करावी. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.